पाकिस्तान मुर्दाबाद. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा फाटा हादरलं. शिवमहाराणा प्रताप चौकात शहीदांना श्रद्धांजली देत रोषाने पेटले नागरिक. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय नागरिकांवर निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा नेवासा फाटा येथील नागरिकांनी आक्रमक पद्धतीने निषेध केला. शिवमहाराणा प्रताप चौकात झालेल्या मेणबत्ती श्रद्धांजली सभेत पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादाचा अंत झाला पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर थरथरून गेला. यावेळी शिव महाराणा प्रताप चौकात मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि तोंडात प्रचंड संताप घेऊन पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. आता शब्द नाही, केवळ कृती हवी. दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय हा देश शांत बसणार नाही असा इशारा उपस्थितांनी दिला. यावेळी अनेकांनी सरकारने कठोर भूमिका घ्यावी, सीमारेषेवर ठोस कारवाई करावी आणि जवानांच्या बलिदानाचा बदला घ्यावा अशी आग्रही मागणी केली. पाकिस्तान हे फक्त शेजारी राष्ट्र नाही तर दहशतवादाचा अड्डा आहे अशा शब्दांत अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस पाटील आदेश साठे, बादल परदेशी, गणेश जगरे, सुमित पठारे, आबासाहेब शिरसाट, घुमरे पाटील, नंदू भाऊ, उत्तम विटकर, राम चांदणे, किरण चव्हाण, संभाजी पठाडे सह नेवासा फाटा येथील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रताप चौकामध्ये पहलगाम या ठिकाणी झालेल्या निर्भीड हत्याकांडाच्या निषेधार्थ आपण आज या ठिकाणी निषेध सभा आयोजित केलेली आहे. सर्व सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतो व यापुढे अशी काही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने काहीतरी योग्य ती अशी मुवमेंट हालचाल करावं व या अशा दहशतवादी संघटनेचा बिमोड करावा अशी मी सर्व सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो व या घटनेचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. पहलगाममध्ये जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्यामध्ये आपल्या भारतीयांना तिथल्या ज्या अतिरेक्यांनी हल्ला करून मारले त्या निषेधार्थ आज शिव महाराणा प्रताप चौक येथे आम्ही पर्यटकांना व त्या जवानांना आम्ही श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच झालेला हल्ला हा निंदनीय आहे व ज्या अतिरेक्यांनी हल्ला ज्या सूडबुद्धीने केला आहे त्याचा लवकरात लवकर त्यांना ज्या कठोर शिक्षा देऊन त्या पर्यटकांना न्याय देण्यात यावा हीच मी प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेच्या वतीने तसेच प्रेस क्लब व संपादक संघटनेच्या वतीने सरकारला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागे काही दिवसपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आपल्या पर्यटकावर जो हल्ला झाला आपण त्याचा नेवासा तालुक्याच्या मराठा सुकाणा समितीच्या वतीनं आपण जाहीर निषेध करीत आहे. कारण हा हल्ला एक निंदनीय आहे. आपल्या देशात एक खळखळ झाली आहे. कारण एवढा पाकिस्तान याची लायकी नाही आहे. याला पाणी प्यायचं म्हटलं तरी आपल्याकडून पितं. याची नागी ठेचली पाहिजे आणि हिंदुस्थानमध्ये असलेले पाकिस्तानवाले यांची ढोंगडं लाथ मारून हाकलून दिलं पाहिजे. कारण की हिंदुस्थान हे सर्वात मोठं आहे आणि हिंदुस्थानावर जर असे हे होत असेल तर आपण सर्वांनी त्याचा निषेध केला पाहिजे. कारण की देश हा सर्वांचा आहे. मात्र ह्या पाकच्या ना कंबर मोडा पाहिजे. नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचं पाणी बंद केलं त्या मोदी साहेबांचे खरंच मनापासून धन्यवाद मानले पाहिजे. कारण की ह्या पाकला जो मदत करीत असेल त्याचेही आपण निषेध केलं पाहिजे. कारण की आपले चिमुकले लोक तिथे फिरायला गेले आणि त्यांचं बिचाऱ्यांचं झालं आणि महाराष्ट्रातील 2 व्यक्तींना जीव गमावा लागला म्हणून आपण सर्वांनी त्यांनाही आपण श्रद्धांजली वाहू. गणेश जगरे, जय महाराष्ट्र. पहलगाममध्ये जो अतिरेक्याने हल्ला केलेला आहे त्यामध्ये आपल्या भारतीय लोकांना त्यांनी जीवच मारलेला आहे त्यांचा आपण आज निषेधच केला पाहिजे. खऱ्या अर्थाने हा पाकिस्तानने आपल्याला एक अशी दिवसून टाकलेलं आहे आणि ती दिवसने आपण थांबवली पाहिजे आणि पाकिस्तानची नांगी आपण ठेठेशिवाय राहणार नाही. आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे पाणी बंद केलं त्याला पाण्यावाचून आपण तडफडून मारणार आहोत हे मात्र सत्यच आहे. म्हणून आज आपण जे मृत्युमुखी पडलेले जवान आहेत त्यांना आपण आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूवर हल्ल्याच्या विचारार्थ नेवासा तालुक्याच्या वतीनं हिंदू एकताच्या वतीनं मी त्यांचा निषेध करतो.